हे काय लाईट्स ऑफ काय? मस्त. तुम्हाला गिटार वाजवता येतं? नाही, पाठीमागे प्लेबॅक चाललाय आणि मी फक्त ऍक्शन करतोय. मला ऍक्च्युली वाजवता येत नाही, मित्राची मागवून घेतली, प्रॅक्टिस करतोय. नाही पण खूप छान. मला खरंच माहित नव्हतं तुम्हाला गिटार वाजवता येतं. अगं नवऱ्याकडे खूप गुण आहेत तुझ्या, तुला हळूहळू कळतील. काय आत्ताशी 1 वर्ष पूर्ण होत आहे ना आपल्या लग्नाला, तुला हळूहळू सगळे गुण कळतील. मस्त होतो सरप्राईज. अरे थँक्यू. नाही थँक्यू. वाव, काय सुरेख अरेंजमेंट्स आहेत. अहो घरी कोणी बघेल तर काय म्हणेल? नाही बघणार, कारण घरात कोणीच नाहीये. घरात फक्त तू आणि मी, आपण दोघच जण आहोत. फक्त तू आणि मी. लव्ह यू. कुठे आहेत सगळे? ते काय, मी गिटार वाजवतोय ना, त्यामुळे सगळे नाशिक ढोल वाजवतायत. काय तू पण कुठे आहेत म्हणे सगळे. अरे यार स्वानंदी, अगं मी इतके कष्ट घेतले तुझ्यासाठी, इतकं छान असं वातावरण निर्माण केलं, रोमॅन्टिक आपल्या दोघांसाठी. आणि तू सॉरी. असं नुसतं सॉरी नाही जाणणार, असं नुसतं नाही जाणणार. तुला तुला बस ना. बैस बैस. बसलीस? सेट. आता स्पेशल नील टच. काय? सरप्राईज. इथेच बस. वाव, तुम्ही काय खायला केलंय? येस. थांब थांब थांब, ठेवतो ठेवतो ठेवतो. उघडायचं नाही. हा थांब. येस येस. बघू. थांब 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 थांब. हा आता बघ. फ्राईड राईस. वाव. पेस्ट्रीज माय फेवरेट. चिट्ठी. स्पेशल नील टच. या चिठ्ठीमध्ये ना काही क्यूज आहेत. त्या क्यूज मुळे तुला कळलं रे की माझ्या मनात काय. क्यूज. येस, तेच जे मला तुला सांगायचंय, पण तुला चिठ्ठ्यांच्या द्वारे ते ओळखायचंय. आज दमले बाई. अगं दमणार नाही तर काय. ज्योतीच्या पूजेची तयारी काही कमी असते का? पण सगळं छान झाला. अरे वच्चे त्या या ना, बसा. वच्छे, मधून मधून तू आम्हाला विसरतेस हा? हे बरोबर नाही. मी कसली विसरते आजी. मला दुसरा आहे कोण तुमच्याशिवाय. बरं ते जाऊ दे, 500 रुपये सुट्टे द्या ना. रिक्षावाला खाली उभा आहे, दे बरं. ए हेमंता, तुझ्याकडे 500 सुटे असलं तर दे तिला. तिचा रिक्षावाला उभा आहे खाली. अरे रिक्षा आहे का खाली? हो, म्हणजे माझ्या एरियातलाच रिक्षावाला आहे. म्हणजे संध्याकाळी पैसे दिले तरी चालतात त्याला, पण मला बी वाटतं कोणाचे पैसे अडकवून ठेवू नये विनाकारण. हो ना. हो बरोबर आहे. काय मी आता इकडे चाललोच आहे याला, कॉलेजला ना. हा तेच म्हणतोय, कॉलेजला. मी तिकडे घेऊन जाईन ना रिक्षा. मी तिकडे देतो पैसे त्याला. मी नंतर देते मग तुमचे पैसे. हा काही हरकत नाही, येतो. येतो आई. भाऊजी भाऊजी काय गंमतच आहे मंत्रावांची. तू काय खाणार आहे? नाही म्हणजे ज्योतीच्या नैवेद्याच्या
आपल्या आरत्या आहेत, मुरण्या आहेत, झालंच तर भजी आणि आळूच्या वड्या पण आहेत ना ग. आहेत ना. आजी आजी उपवास आहे माझा ज्योतीचा. हा नील आणि निरंजनसाठी ठेवलाय. चला म्हणजे त्यांच्या आई इथे आहेत तर त्यांच्यासाठी कोणीतरी उपवास करते. नेहमीच धरते मी. कॉलेज मधून येताना जाम थकाला होतो व काय काय झालं कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये चाललोय मी, परत घरी काय आलोय. कठीण आहे हेमंतराव, तुमचं कठीण आहे. त्यांचा माणूस थांबला असेल खालती. कॉलेजमध्ये जातात तर इकडे येत आहेत. चला हेमंतराव. ही रिक्षा कुठून उघडते. अरे ही तीच रिक्षा ना त्या बाई ज्या रिक्षेतून आल्या त्या. हो हो हो. बाहेर असं काय करताय. इकडे 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 बिल आणलं का. इकडे असं काय करताय. मला आधी घेऊन चला मग देतो ना बिल. कसलं घाबरते. पाऊस जरा भिजा इथे. कुठे जायचं आपल्याला. मला ना हे कुठे जायचं बरं. हा सुभाष रोडला. हो साहेब, सुभाष रोड हाच आहे. हो का हाच आहे का. हो हो. अरे हो मी सुभाष रोडलाच राहतो नाही का. हो एक मिनिट. तुम्हाला कुठे बघितलं हो मी. अहो तुम्ही लवकर चला ना साहेब, मला उशीर होतोय हो. आणि मला कुठे बघणार तुम्ही. मला कसं आठवणार मी तुम्हाला कुठं बघितलं ते. काय कधी कधी मला माझं नाव सुद्धा आठवत नाही. मी देशपांडे हे सुद्धा आठवत नाही कधी कधी मला. अरे बापरे. आता मी इथे या रिक्षेत बसणार आहे आणि मला कुठे जायचं हेच आठवत नाहीये. एक काम करा ना, तुम्हाला आठवलं ना की मी तुम्हाला कुठे पाहिलंय ते, तर तुम्हीच मला सांगा मी तुम्हाला कुठं पाहिलंय ते. काय घाम आलाय का भिजताय एवढे. काय नाही घाम आलाय का तुम्हाला. एवढे घामाघूम कशाला होताय. अहो चला ना. टेन्शन आलंय का तुम्हाला. एक मिनिट थांबा. सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं मिळवूयात. मी फोन करतो ना घरी. हा घरी थांबा. हॅलो. हा मी बोलतोय. हे हो हेमंता. हा हो आता निघालो नाही का घरातनं मी. नाही घरापाशीच आहे मी. हो हा ते मी कॉलेजला चाललो होतो ना. हा MG रोड. हो 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 कळलं मला. हो ठेवतो. हा चला MG रोडला जायचं आपल्याला. ललिताच्या आजारपणाचं कळलं. पण दुखणं खरं आहे ना तिचं. असं काय बोलता वच्छी आत्या. अहो त्या किती कळवळत असतात. हो ग बाई. बघू तरी जहागीरदार बाई कशा कळवळत आहेत ते. नको आत्ताच डोळा लागलाय त्यांचा. आत्ता नको. हो हो बघा त्या बाईचा डोळाच लागलेला असतो. असं काय करता. त्यांनी ऐकलं तर काय होईल. हे बघा वच्छी आत्या, मी तुमच्याकरता चहा करते आणि उपासाचा चिवडा आहे आणि कचोरी आहे. का ग साबुदाण्याचं थालीपीठ आणि बटाट्याची भाजी आहे ना उपासाची. आणि बच्चे थोडा वेळ थांबणार असशील ना तर अनिता त्या शिंगाड्याच्या पिठाचं काय ग ते समोसे करणारे म्हणे. हो समोसे. ते खाऊन जा. मी यंदा देशपांड्यांचे श्रावणातले उपवास जोरदार म्हणायचे. एकदम जागीरदारी थाटाचे. या बाईला भसण्या रोग झालाय का काय ग. नेहमीच असतो. हॅलो. प्रवीण सावंत का. हो बोलतोय. मी ललिता जहागीरदारांकडून बोलते. बोला. अहो त्यांना सांगा ना माझे पैसे द्यायला. मी एक स्ट्रगलर नट आहे हो. छोट्या मोठ्या भूमिका करतो